अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांना, आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पादुका या शिव आणि शक्ती यांचे प्रतीक असतात. डावी पादुका ही शिव स्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकटतारक शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती होय. श्री दत्तात्रयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्त्व आहे. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्तीविषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. कारण श्रेष्ठ सत्पुरुषांची सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तात संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणून अनेक दत्तस्थानात दत्तमूर्तीपेक्षा दत्त पादुकांना महत्त्वाचे स्थान मिळाले. गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते. नामस्मरा गुरु दत्तांचे, तुमचे कार्य साधेल. मज प्रचिती आली बहु, तुम्हा देखील येईल. गुरुपादुका अष्टक हे गुरूंच्या चरणांचे गौरव करणारे एक स्तोत्र आहे, जे गुरूंच्या कृपेसाठी केले जाते. यात गुरूंच्या पादुकांचे महत्त्व सांगितलेले आहे. हे एक शक्तिशाली स्तोत्र असून गुरुकृपेसाठी भक्तांना ग्रहणशील बनवण्याचं काम करते. या स्तोत्राचे पठण केल्याने गुरूंच्या कृपेचा अनुभव येतो असे मानले जाते. यात गुरुचरणांचे महत्त्व, त्यांनी दिलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाने साधकाचे जीवन कसे उजळले हे सांगितलेले आहे. गुरुकृपेची प्राप्ती व्हावी म्हणून हे स्तोत्र पठण केले जाते. गुरूंचे ज्ञान आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत उपयुक्त मानले जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. सद्योग पंथे घरी आणिले, अंगेच माते परब्रह्म केले. प्रचंड तो बोध रवी उदेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची. परमपदी संगम पूर्ण झाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे. सद्भक्ती भावान करिता भुकेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. अनंत माझे अपराध कोटी, नाणी मनी घालुनी सर्व पोटी. प्रबोध करिता श्रम पार झाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला.
काही मलासे वनही न झाले, तथापि तेणे मज उद्धरिले. आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. माझा अहंभाव वसे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी. नाही मनी अल्प विकार जाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळुनी दूर सांडू. म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जया वानितां वेदवाणी, म्हणे नेती नेती ती लाजे दुरुनी. नभे अंत ना पार ज्याच्या रूपाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.